नमस्कार. शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. सध्या बघायला गेलं तर राज्यात सर्वत्र ढगाळ परिस्थिती आहे आणि त्याचबरोबर पावसाचे वातावरण देखील दिसत आहे. आज देखील राज्याच्या अनेक भागांमध्ये रिमझिम तर काही भागांमध्ये मध्यम तर काही भागामध्ये जोरदार स्वरूपात पाऊस झालेला आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर हवामानाचा अंदाज बघणार आहोत. तर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर 17 तारखेला सकाळपासूनच अमरावती, अचलपूर, अकोटचा काही भाग, त्याचबरोबर अकोलेचा काही भाग या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर नंदुरबार, जळगाव, मालेगाव, नाशिकचा काही भाग, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगरच्या काही भागात पावसाने सकाळच्या सत्रात 17 तारखेला जरा विश्रांती घेतलेली आहे. तर काही भागात म्हणजे कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. नाशिक, पालघर, मुंबई, पुणे, जुन्नर, अहिल्यानगर, अकलूज, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. सांगलीमध्ये तर अतिवृष्टी देखील होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पाहायला गेलं तर कोकण किनारपट्टीच्या सर्वच भागामध्ये 17 तारखेला दुपारनंतर जोरदार पावसाची शक्यता आहे. तर रायगडच्या संपूर्ण भागात, मुंबईच्या संपूर्ण भागात, त्यावर पालघर येथे जोरदार पावसाची शक्यता आहे. सोलापूरमध्ये देखील जास्त पाऊस दिसत आहे. त्यावर वाडा, इगतपुरी, नाशिकचा काही भाग या भागात जोरदार पावसाची शक्यता 17 तारखेला दिसत आहे. त्याचबरोबर इकडे धुळे, गावच्या भागात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस 17 तारखेला दिसत आहे. त्याचबरोबर वाशिम, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, नांदेड या भागात 17 तारखेला दुपारनंतर कमी प्रमाणात पाऊस दिसत आहे, पण तिथे देखील पाऊस अशी असणार आहे, रिमझिम तरी असणार आहे. तर 18 तारखेला सर्वत्र ढगाळ वातावरण सकाळपासून असणार आहे. अकोला, जळगाव, नाशिक, मुंबई, पुणे, सोलापूर या भागात 18 तारखेला देखील जोरदार पाऊस राहणार आहे. त्याचबरोबर 18 तारखेला दुपारनंतर सांगली, अकलूज, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, मालेगाव, नाशिक या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर अमरावती, नागपूर, चंद्रपूर, त्याचबरोबर नांदेड या भागात 18 तारखेला दुपारनंतर पावसाची स्थिती मंदावलेली दिसत आहे. वाशिम या भागात पावसाची स्थिती जोरदार असणार आहे. तर नांदेडला संध्याकाळच्या सत्रात म्हणजे जोरदार पावसाची शक्यता देखील वर्तवली आहे व्हिडिओच्या माध्यमातून. तर हा पाऊस 19 तारखेला पश्चिम महाराष्ट्र या भागात थोडं विश्रांतीचं सूर दिसत आहे 19 तारखेला. तर आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.